नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयाशी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमधील आपण जवळजवळ 2 चॅप्टर बघितलेले आहेत. एक कंपनी फायनल अकाउंट, त्यानंतर इश्यू ऑफ शेअर्स, आणि आता थर्ड चॅप्टर बघतोय. तर त्या थर्ड चॅप्टरचं नाव आहे प्रॉफिट पिरियड टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट पिरियड टू इनकॉर्पोरेशन हा आपल्याला सिलेबसला आहे. आता याची माहिती सांगायची झाली, थिअरी सांगायची झाली तर कोणतीही जॉईंट स्टॉक कंपनी आहे कोणतीही, त्या जॉईंट स्टॉक कंपनीचं या ठिकाणी वेगवेगळे काय असतात, उद्देश असतात. आणि ते उद्देश या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी नवीन या ठिकाणी इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते नवीन इनोव्हेशन करत असताना एखादी जुनी कंपनी आहे, ती कंपनी या ठिकाणी नवीन कंपनी येते आणि टेक ओव्हर करून घेत असते. टेक ओव्हर करून घेत असताना या ठिकाणी ज्या डेटला ती टेक ओव्हर करून घेतली जाते, त्याला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. एखादी नवीन कंपनी आहे, ती समजा जुन्या कंपनीला या ठिकाणी टेक ओव्हर करून घेते, तर ती टेक ओव्हर करून घेत असताना ज्या डेटला या ठिकाणी टेक ओव्हर करून घेतलं जातं त्या डेटला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. मग याच्या अगोदर जे काही टेक ओव्हर करणारी कंपनी आहे, समजा जुनी कंपनी X आहे, X कंपनीला झड कंपनीनं टेक ओव्हर केलं आहे. मग त्यावेळेस ती टेक ओव्हर करत असताना या ठिकाणी साधारणतः ती टेक ओव्हर 31 मार्चला केलेलं आहे. त्याचं फायनान्शियल इयर अगोदर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर होतं. मग त्यावेळेस त्याच्या अगोदरचं काही प्रॉफिट असतं आणि काही नंतरचं असतं. प्रॉफिट पिरियड इनकॉर्पोरेशन आणि प्रॉफिट पिरियड पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. मग ज्या डेटला खरेदी केलेली आहे त्या डेटच्या अगोदर प्रॉफिट पिरियड इनकॉर्पोरेशन, आणि ज्या डेटला खरेदी केले तर तिथून पुढचं प्रॉफिट पिरियड पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आता साधारणतः इनकॉर्पोरेशन डेट ही सर्वात महत्त्वाची स्टेज असते. इनकॉर्पोरेशन ज्यावेळेस होतं म्हणजे नवीन कंपनी या ठिकाणी जुन्या कंपनीला टेक ओव्हर करतं, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची स्टेज असते. कारण जी नवीन कंपनी आहे त्या जुन्या कंपनीला टेक ओव्हर करते त्यावेळेस या ठिकाणी त्याची लीगल एंट्री त्या ठिकाणी होत असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि लीगल एंट्री झाल्यामुळं या ठिकाणी ते रनिंग बिझनेस जो जुन्या कंपनीचा आहे ते परचेस करत असतं, टेक ओव्हर करत असतं त्या दिवशी, आणि त्या दिवशी त्याची लीगल एंट्री त्या ठिकाणी होत असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि ती एंट्री झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदरचा जो प्रॉफिटचा भाग आहे जुन्या कंपनीचा, तर जुन्या कंपनीचा जो प्रॉफिटचा भाग आहे तो प्रॉफिटचा भाग प्री इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. आता साधारणतः या ठिकाणी हे प्रॉफिट तुमचं 2 भागांमध्ये काढलं जातं, म्हणजे 2 रेशोवर काढलं जातं. एक आहे टाईम रेशो, आणि दुसरा आहे या ठिकाणी सेल्स रेशो. हे 2 रेशो आहेत. वेळेनुसार या ठिकाणी त्याचं विभाजन करणं. म्हणजे समजा मी म्हटलं होतं या ठिकाणी एक X कंपनी आहे, त्याचं जे फायनान्शियल इयर आहे ते 1 जानेवारी टू 31 डिसेंबर असा आहे.
ठीक आहे. मग झेड कंपनी आली, टेक ओव्हर करते एक्स कंपनीला. इनकॉर्पोरेशन डेट त्यांची या ठिकाणी 31 मार्च आहे. 31 मार्च ही कोणती डेट आहे? इनकॉर्पोरेशन डेट आहे. आता इनकॉर्पोरेशन डेट आहे तर 31 मार्चच्या अगोदर प्री इनकॉर्पोरेशन आणि नंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन, म्हणजे 31 मार्चच्या अगोदर प्री इनकॉर्पोरेशन आणि 31 मार्चच्या नंतर या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशन या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे. मग 31 मार्चच्या अगोदर मंथ किती होतात? एक जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मार्च 31 आहे म्हणून मार्च पूर्ण पकडतोय. 3 महिने या ठिकाणी 3 मंथ आणि इकडं किती होतील? 9 मंथ. मग त्यांचा रेशो काय बनल तर 3:9. याला लहान रूप द्या वाटलं तर 1:3 हा तुमचा टाइम रेशो झाला. ठीक आहे. हे टाइम रेशो यानुसार देखील तुमचा या ठिकाणी ॲटम्स जे आहेत ते ॲटम्स या ठिकाणी चं विभाजन केलं जातं. आता ते विभाजन कसं करायचं काय नाही ते मी सांगतो. हे टाइम रेशो. त्यानंतर या ठिकाणी एक सेल्स रेशो असतो. सेल्स रेशो या ठिकाणी तुम्हाला काढायचा असतो आणि सेल्स रेशोवर काही आयटम्स तुम्हाला पोस्टिंग करावे लागतात. मग त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला एक्स कंपनीचा टोटल सेल्स दिला जातो. समजा जुनी कंपनी एक्स आहे, ओल्ड कंपनी, त्याचा टोटल सेल्स 5 लाख रुपीज असं सांगितलं जातं आणि त्याच्यापैकी पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किंवा प्री इनकॉर्पोरेशनचा या ठिकाणी सेल्स सांगितलं जातं. समजा 2 लाख रुपये. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स. तर या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किती असेल? प्री इनकॉर्पोरेशनचा 2 लाख आहे. टोटल सेल्स तुमचा या ठिकाणी 5 लाख आहे. तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किती निघतं? 3. कारण हे 2 मिळूनच या ठिकाणी 5 लाख रुपये तुमचा टोटल सेल्स होतोय. मग पोस्ट इनकॉर्पोरेशनचं या ठिकाणी 3 लाख. मग तुमचा रेशो काय निघतोय तर 2:3 हा रेशो निघतोय. ठीक आहे. हे या पद्धतीनं आहे. हा रेशोचा भाग झाला. हा रेशो चुकला तर तुमचा संपूर्ण प्रॉब्लेम चुकला. कारण रेशोवरच तुम्हाला वाटायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय. टाइम रेशो काढायचा आहे तर टाइम रेशो या ठिकाणी इनकॉर्पोरेशन डेट कोणती आहे हे अगोदर बघावं लागतं. त्यानंतर तुम्हाला बघावं लागतं त्याचं फायनान्शियल इयर. अगोदरच्या कंपनीचं जे फायनान्शियल इयर आहे ते कधी स्टार्ट होतं आणि कधी क्लोज होतं. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे का 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आहे हे अगोदर चेक करावं लागतं. आणि त्यानंतर इनकॉर्पोरेशन डेटच्या अगोदरचं जे काही फायनान्शियल इयर आहे ते प्री इनकॉर्पोरेशन आणि नंतरचं पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता सेल्स रेशो काढायचा तर तो सेल्सवर डिपेंड आहे. त्या ठिकाणी सेल्सची अमाऊंट दिली जाते. तुम्हाला टोटल सेल्स देतील, प्री इनकॉर्पोरेशनचं एवढं आहे म्हणतील, किंवा टोटल सेल्स देतील पोस्ट इनकॉर्पोरेशनचं एवढं आहे तर प्रीचं काढा, किंवा
या ठिकाणी या महिन्यात एवढा सेल्स झाला, त्या महिन्यात एवढा सेल्स झाला, त्या महिन्यात तेवढा सेल्स झालाय, असं 12 महिन्याचा वेगवेगळा सेल्स देतील. त्यावेळेस तुम्हाला टाइम रेशोचा आधार घ्यावा लागतं. टाइम रेशोचा आधार घेण्यापेक्षा या ठिकाणी इनकॉर्पोरेशनची डेट कोणती आहे, त्याच्या अगोदरचा असेल तुमचा प्री इनचा असेल, प्री इनकॉर्पोरेशनचा असेल, आणि त्याच्यानंतरचा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल असतो. आता वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळा सेल दिला तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि टाईम रेशोच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे तुमचे डेट्स, म्हणजे कोणता महिना किती दिवसाचा आहे, कोणतं वर्ष लीप इयर येतं, ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागतात. मग लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला साधा सरळ मार्ग सांगतोय. अशी मुठ्ठी पकडायचं, जानेवारी हे तो जो टेकडीचा भाग आहे आपला फर्स्ट जानेवारी, पुन्हा खड्डा येतो या ठिकाणी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, या पद्धतीने केलं तर जो उंच भाग आहे हे आपल्या हाडाचा जो भाग आहे तो 31 दिवसाचा आहे आणि बाकीचे 30 दिवसाचे आहेत. आता त्याच्यामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो, एवढं तर लक्षात ठेवावंच लागेल. आणि लीप इयर असेल तर त्यावेळेस ते 29 दिवसाचं येतं. लीप इयर वर्ष कोणतं तर साधारणतः ज्या वर्षाला पूर्ण 4 भाग जातो, 4 किंवा 2 पूर्ण भाग जातो त्यावेळेस त्याला लीप इयर असं म्हटलं जातं. सॉरी 4 बहुतेक लीप इयर. त्यानंतर या ठिकाणी हे काढलं तर पुन्हा काही वेळेस अशी डेट देतात इनकॉर्पोरेशनची 27 एप्रिल. मग 27 एप्रिलच्या अगोदरचे दिवस पूर्ण मोजायची किती आहेत, प्री इनकॉर्पोरेशन डेटमध्येच डेजमध्येच ठेवा, तिकडचे पण डेजमध्येच काढा आणि त्याचा रेशो काढा. या पद्धतीनं हे आहे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला बघायचं आहे. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा काढावं लागतं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हे आपण जसं काढत होतो त्याच पद्धतीनं, म्हणजे फॉर द इयर एंडेड ट्रेडिंग अकाउंट वगैरे वगैरे, त्याच्या पर्टिक्युलर रुपीज या पद्धतीने या ठिकाणी कॉलम येतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे ग्रॉस प्रॉफिट मिळतं ट्रेडिंग अकाउंटचं जे ग्रॉस प्रॉफिट मिळतं ते ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशोवर या ठिकाणी डिवाइड करायचं आहे. सेल्स रेशोवर डिवाइड करायचं आहे. आणि पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चालू होतं. प्रॉफिट अँड लॉसचे या ठिकाणी कॉलम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पहिला कॉलम डिया साईड सिया साईड तर राहतील तिथं. पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा कॉलम रेशो, त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन रुपीज, पोस्ट इनकॉर्पोरेशन रुपीज, आणि पुन्हा सिया साइड पर्टिक्युलर, रेशो, प्री इनकॉर्पोरेशन रुपीज, पोस्ट इनकॉर्पोरेशन रुपीज. म्हणजे डेबिट साईडला 3 कॉलम, क्रेडिट साईडला 3 कॉलम. या ठिकाणी पर्टिक्युलर सोडून बरं का, पर्टिक्युलर पुन्हा रेशो, प्री इनकॉर्पोरेशनचा, पोस्ट इनकॉर्पोरेशनचा, पुन्हा पर्टिक्युलर, रेशो, प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे काढायचे आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि एखादी वेळेस या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीट विचारलं जातं. ते बॅलन्स शीट देखील या ठिकाणी तुम्हाला काढावी लागते. आता हे काढत असताना तुम्हाला या ठिकाणी जे आयटम्स मी या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय किंवा तुमच्या स्क्रीनवर दिसतील, त्या स्क्रीनवर दिसणारे आयटम्स या ठिकाणी तुम्ही 100% पाठ करायचे आहेत. म्हणजे त्याचं डिवायडेशन कशावर करायचं आहे,
प्री इनकॉर्पोरेशनला कोणता येईल, पोस्ट इनकॉर्पोरेशनला कोणता येईल, त्यासोबतच टाईम रेशोवर कोणतं घ्यायचं आहे आणि सेल्स रेशोवर कोणतं घ्यायचं आहे हे या ठिकाणी तुम्हाला पाठ असेल तर हा प्रॉब्लेम जमतो, अन्यथा जमत नाही. मग आता या ठिकाणी मी थोडंसं वाचून दाखवतोय. सॅलरी आता सॅलरीचं टाईम रेशोवर कोणकोणते येतात ते बघा. अगोदर सॅलरी, रेंट, रेट्स, टॅक्स, इंटरेस्ट, इन्शुरन्स, रिपेअर्स, 7 झाले. आता हे जे ॲटम्स येतात ते टाईमवरच आपण वाटत असतो. सॅलरी असं आहे का, सॅलरी सेल्सवर वाटली जाते, सेल्सवर कमिशन दिलं जातं साधारणतः, पण सॅलरी सहसा सेल्सवर नसते, ते टाईम रेशोवरच असते. रेंट, भाडं देखील टाईमवर देतो ना आपण, 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, या पद्धतीनं. रेट्स, टॅक्स देखील 1 वर्षाचं देतोय, 2 वर्षाचं देतोय, त्याच पद्धतीने. इंटरेस्ट आहे, व्याज, इन्शुरन्सचा हप्ता देखील आपण या ठिकाणी टाईम रेशोवरच देतोय. रिपेअर्स, इस्टॅब्लिशमेंट, त्यानंतर डिप्रिशिएशन, ऑडिट फीस, बँक चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टेलिफोन, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम, ऑफिस एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, फिक्स्ड एक्सपेन्सेस, हे साधारणतः या ठिकाणी टाईम रेशोवर आहेत. त्यानंतर सेल्स रेशोवर कोणकोणते येतात ते बघायचं आहे. पहिलं ग्रॉस प्रॉफिट, पुन्हा कमिशन, पुन्हा डिस्काउंट, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर बॅड डेब्ट्स, त्यानंतर ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, त्यानंतर ट्रॅव्हलर्स कमिशन, कॅरेज आउटवर्ड, सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग कमिशन, डिलिव्हरी एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, पॅकिंग चार्जेस, फ्री सॅम्पल, त्यानंतर सेल्समन कमिशन, त्यानंतर व्रॅपरिंग, त्यानंतर व्हेरिएबल एक्सपेन्सेस, हे साधारणतः सेल्स रेशोवर या ठिकाणी वाटायचे तुम्हाला. ठीक आहे, हे पाठ पाहिजेच. त्यानंतर ॲप्लिकेबल टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. डायरेक्ट प्री इनकॉर्पोरेशनला काही पदं जातात आणि डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनला काही पदं जातात. म्हणजे सेल्स रेशो आणि टाईम रेशोच्या बेसिसवर नाही तर डायरेक्ट प्रीला तर येतं, नाही तर पोस्टला येतं. आता प्री इनकॉर्पोरेशनमध्ये पार्टनरची सॅलरी, पार्टनर्स सॅलरी, वेंडर सॅलरी म्हणजे विक्रेत्याची सॅलरी, त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्सचं कॅपिटल जे आहे त्याच्यावरचं व्याज, हे प्री इनकॉर्पोरेशनला येतं. पार्टनर सॅलरी, वेंडर सॅलरी आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता पोस्ट इनकॉर्पोरेशनला कोणकोणते येतात तर डायरेक्टर फीस, 100% लक्षात ठेवायचं, हे आयटम सहसा असतो. डायरेक्टर फीस हे डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. डायरेक्टर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे देखील पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डिबेंचर इंटरेस्ट, गुडविल राईट ऑफ, त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर्स, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, MD रिम्युनरेशन म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनरेशन, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्यानंतर रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, डिस्काउंट ऑन एक्सपेन्सेस, इश्यू ऑफ शेअर्स, त्यानंतर अंडररायटिंग कमिशन, त्यानंतर ब्रोकरेज ऑन सेल्स ऑफ डिबेंचर, त्यानंतर ब्रोकरेज ऑन सेल्स ऑफ शेअर्स
अँड शेअर्स ट्रान्सफर फीस, हे एवढे आयटम्स या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशनला डायरेक्ट जातात. ठीक आहे. या पद्धतीनं या चॅप्टरची थिअरी आहे. इंट्रोडक्शन म्हटलं तर जॉईंट स्टॉक कंपनीचे वेगवेगळे उद्देश असतात. ते उद्देश या ठिकाणी अचीव करण्यासाठी ते किंवा कस्टमरला या ठिकाणी सॅटिस्फाईड करण्यासाठी ते जास्तीची सेवा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात, जास्तीची सर्व्हिस द्यायला प्रयत्न करतात. त्यासाठी एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करत असते. मग ही टेक ओव्हर करत असताना आपला व्यवसाय वाढावा, आपला ग्रोथ व्हावं या उद्देशाने देखील या ठिकाणी टेक ओव्हर करत असते. मग हे टेक ओव्हर करत असताना इनकॉर्पोरेशन डेट ही सर्वात महत्त्वाची असते किंवा इनकॉर्पोरेशनची स्टेज ही सर्वात महत्त्वाची असते. कारण त्या स्टेजवर नवीन कंपनीची लीगल एंट्री त्या कंपनीमध्ये होत असते. लीगल एंट्री त्या कंपनीमध्ये होत असते. आता त्या कंपनीमध्ये लीगल एंट्री होत असताना त्या डेटला इनकॉर्पोरेशन डेट असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदरचा जो पिरियड आहे, समजा एक ओल्ड कंपनी आहे, मी नवीन कंपनी या ठिकाणी येते 31 मार्चला आणि या ठिकाणी मग त्याच्या अगोदरचं त्याला काही प्रॉफिट झाला असेल आणि त्याच्यानंतर आता इथून पुढं होणार आहे त्यावेळेस त्याच्या अगोदरचं प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिटला साधारणतः कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं. कॅपिटल प्रॉफिट, प्री इनकॉर्पोरेशनचं जे प्रॉफिट आहे त्याला कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. प्रॉफिट रेव्हेन्यू असं म्हटलं जातं किंवा रेव्हेन्यू प्रॉफिट असं म्हटलं जातं. या पद्धतीनं हे आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुमचा रेशो आहे. रेशो हे जर चुकला तर प्रॉब्लेम चुकला म्हणून समजायचा. टाईम रेशो आणि सेल्स रेशो, सेल्सच्या बेसिसवर, टाईमच्या बेसिसवर. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला कोणते आयटम्स कशाच्या बेसिस डिव्हिजन करायचं आहे किंवा कशाच्या बेसिसवर त्याचं वाटप करायचं आहे हे क्लिअर पाठ पाहिजे, तरच या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येतो, अन्यथा सोडवता येत नाही. काही आयटम्स तुम्हाला कळतील कशावर वाटायचं आहे, पण काही आयटम्स या ठिकाणी तुम्हाला पाठच करावे लागतील. त्याची पोस्टिंग कुठं होते त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला सोडवावं लागतं. ठीक आहे. नंतरच्या प्रॉब्लेममध्ये किंवा नंतरच्या लेक्चरमध्ये आपण रेशो कसे काढायचे ते प्रॉब्लेम शिकू आणि त्यानंतर ॲक्च्युअल प्रॉब्लेमला या ठिकाणी सुरुवात करू. ठीक आहे. धन्यवाद.